नमस्कार. कोरेगावचं हिंदकेसरी मैदान होते आज आणि या मैदानामध्ये नामांकित बैल आज आलेली आहेत. आपलं आंबेदरीचे थैमानचे मालक आणि थैमान आपल्या समोर येत आहे. थैमान विषय काय सांगाल दादा? आता ज्या दिवसात काढलाय बाहेर हिंदकेसरी मोठं मैदान आहे. हां हां. पण तरी बी ज्या दिवशी कोण बाहेर काढलाय त्या दिवशी गुलालाच. अरे वा वा वा. जेवढ्या दिवस बाहेर काढला त्या दिवस गुलालच घेतला. अरे वा. लगातार आता 4 फायनली झाल्या. अच्छा. गोळेवाडीचं एक झाला 18 तारखेचा. बर. 1 नंबर केला. सासुर्याला 2 नंबर केला. हां हां. तर पारगाव खंडा झालेलं मागच्या महिन्यात मैदान तिथं 4 नंबर केलेला. थोरचं एक मैदान झालं तिथे मी 4 नंबर केला. अरे वा वा. सलग 4 मैदान गुलालाच जायचं. गुलाला. तुम्ही आर्मीत असून तुम्ही हा म्हणजे छंद जोपासताय तुम्ही. पारंपरिक आपलं हां. कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहे? हे आता जन्मल्यापासून येतच आहे. आई वडिलांनी पाठीपेक्षा ज्या आधी कासरच हातात. अरे वा 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 वा. आणखी काय सांगाल थैमान विषयी? म्हणे घरचा साज आहे. घरचाच गायचा खोंड आहे. हां हां. दावणीचा गुणधर्मच आहे की चाल तुम्ही. हां आपल्या दावणीचा गुणधर्म आहे. आपल्या कुठला बी खोंड ज्याला मला आला हां हां. की पाहणारच हिंदकेसरी होणारच. एक दिवस हिंदकेसरी हा थैमान होणार. हां. तर हिंदकेसरी तो व्हावा, तुमची इच्छा पण पूर्ण व्हावी यासाठी शुभेच्छा. तर आता तुम्ही पहिल्यापर्यंत असतो. हां 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 हां. बैल सोडणं बिडणं पण लय महत्वाचं असते. सोडतो आम्ही सगळ्या घरचा साज आहे. नाही, बैल तिथं फाटीवरून सोडताना तिथं आपलं ड्रायव्हर बिवर आमचं सगळं घरचं आहे. चालतंय. शुभेच्छा थायमानसाठी तुम्हाला दादा. दादा आज थायमानचा पैरा कोणाबरोबर आहे? हे कोरेगावचाच खेकडा म्हणून बैल आहे. खेकडा. बर. त्यावर पैरा आहे. हां हां. आणि ह्याच्या अधिकार लक्की शेट मध्ये बर होता. हां हां. सासुऱ्याला मी 2 नंबर केला लक्की शेट. हां हां. श्यामाष्टीकरांचा लक्की शेट. बर बर. हां. त्याच्या अधिकार आमचा एक मित्र आहे कुशेगावचा. हां. त्यावर बावऱ्या म्हणून त्यावर 2 नंबर केलेला. अच्छा सगळ्यात अच्छा. पहिलं मिल्का शेट वर फायनल घेतलं 4 नंबरचं. बर बर बर. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आज पण.